ऑलमोस्ट 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही भक्तीच्या मार्गाला लागलो, देवाच्या भक्तीच्या, दुसऱ्या कुठल्या नाही. तेव्हा आता अशा दरम्यान आमच्याकडनं साधारणपणे लय पाप झाल्यामुळं पुण्य करण्यासाठी, देवदेव करण्यासाठी आम्ही 100 किलोमीटरचा पल्ला पार करून आलोय. काय सांगतो मला, अजून पण आम्ही जिथे जायचं तिथे पोहोचलेलं नाहीये. त्याशिवाय अजून वेटिंग करायचं पण आम्ही पण वेटिंग करतो. प्रवास वगैरे करून आम्ही आता मग बघू शकताय मंगेश्वरच्या खंडोबा लावले. आणि आता विषय कसा माहिती आहे का, भक्ती मार्गाला लागलो दोघं आम्ही. आता म्हणलं लय पाप करून लय झाली कॉलेजमध्ये बॉम्बले थिडून इकडे तिकडून, आता म्हणलं दोघं जरा भक्ती मार्गाला लागले ना, तेवढंच देव पावला देव बघू आता आम्हाला. लेट कर जय मला. दर्शन बिर्शन आमचे होऊन संसार लागल्यासारखे पोहायला मिळालं दिसते काय काय एवढं सगळं घेऊन. बॅट बॉल आम्ही जाऊन खेळणार आता संध्याकाळी क्रिकेटच्या ग्राउंडवरती, स्टेडियम बांधलेले मोठं तिथं दिसतं काय. त्यामुळे आता दर्शन घेऊन आले म्हणजे सुट्टी देत नाही, नुसतं बॅट बॉल खेळणार जाऊन. ऑलमोस्ट 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता केळी आणि फ्रुटी पण झाडाखाली बसलोय. कसं आहे कुठे गेली फ्रुटी आता तुम्ही म्हणजेला देवस्थान आलेलं नसतं काय तर करतोय, असं काय नाही. भक्ती मार्गाला लागलो पोरं. ती जी भक्ती आहे ना तिचा आमचा काही संबंध नाही, पण आम्ही भक्तीच्या मार्गाला लागलो, देवाच्या भक्तीच्या, दुसऱ्या कुठल्या नाही. तेव्हा आता म्हणतो जरा पुण्य करूया लाईफमध्ये, तरी करून चांगल्या बायको भेटू दे ह्याला मला. म्हणजे कसं जोडीने इथं जायचं आहे नंतर इथं जायला लागणार, जोडीने इथे जायला लागते, इथं जायला लागते. आणि मोस्टली का नाही तिथं जोडीने जायला लागलेत सगळेजण. आम्ही दोघं चाललोय असं. काय आता बोलायचं, आमची जोडी वेगळी आहे, ती जोडी वेगळी आहे. आता ही जोडीने जाते उद्या त्या परवा त्या जोडीनं, काय बोलायचं आता.